सिकंदर ग्रीसवरून निघून सगळं पार करत तुर्की, अरब, इराण, अफगाणिस्तान पार करून भारताच्या दारापर्यंत पोचला. पंजाबच्या जवळचे राजा पुरू होते, ज्यांना पोरस म्हणतात. ते हरले कारण त्यांचं खूप छोटंसं राज्य होतं आणि सिकंदर तर विश्वविजेता होता. सिकंदर महान, पण तितक्या मोठ्या सैन्याला पोरसच्या छोट्याशा सैन्याने मस्त टक्कर दिली. यांना बांधून उभं करण्यात आलं सिकंदर समोर. सिकंदरची अपेक्षा होती की हा भीक मागेल की माफ करा, कारण सिकंदर थेट साफ करून टाकायचा. सिकंदरची अशी पद्धतच नव्हती की कुणाला पकडावं आणि सोडून द्यावं, काहीच नाही. सिकंदरला पण ही सवय होती बघण्याची की लोक येतात, गयावया करतात, पाया पडतात, माफ करा माफ करा, सगळं घेऊन घ्या, आम्हाला सोडून द्या. पोरसला आणण्यात आलं. सिकंदरने हसून विचारलं, बोल, तुझ्यासोबत काय वर्तन केलं जावं? आणि तो म्हणाला, तेच जे एक राजा दुसऱ्या राजासोबत करतो. त्या उत्तराने सिकंदरला परत पाठवलं. सिकंदर म्हणाला, दयेचा अर्थ असतो कमकुवतपणा, आणि अजून तर मी भारताच्या सीमेवर आहे, सुरुवात झाली आहे. इथे लोक कमकुवत नाहीत. जर पोरसने भीक मागितली असती तर सिकंदर थेट मदतपर्यंत पोचला असता. नाही पाहिजे दया. दयेची भीक अहंकारीच मागू शकतो, तर अहंकारच दयेची भीक मागतो की कुठे माझं काही हिरावलं जाऊ नये. जो ताठ उभा आहे त्याला काही हिरावून जाण्याची कोणतीही भीती नाही. सिकंदरला काहीतरी गोष्ट समजली. त्याने म्हटलं, इथे भिडणं ठीक नाहीये.